हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मौन. स्वरा आणि आदित्य नुकतंच लग्न झालेलं नवदाम्पत्य. पुण्यातील छोट्या पण गोड फ्लॅटमध्ये दोघांचं आयुष्य हळूहळू स्थिरावू लागलं होतं. आदित्य नोकरीला जायचा, स्वरा घर सांभाळायची. संध्याकाळी दोघं गप्पा मारायचे, रात्री एकत्र चित्रपट बघायचे. बाहेरून सगळं परिपूर्ण दिसत होतं, पण स्वराच्या चेहऱ्यावर कायम एक सावली असायची, जणू काहीतरी अपूर्ण राहिलंय. आदित्यला हे जाणवत असे, पण ती जेव्हा हसत "काही नाही रे" म्हणायची, तेव्हा तो गप्प व्हायचा. स्वराचा मोबाईल मात्र वेगळं सांगत होता. ती फार कमी लोकांशी बोलायची, पण तिच्या फोनबुकमध्ये एकच नाव असं होतं, मौन. त्या नावाकडून तिला अधूनमधून मेसेज यायचे, "सगळं ठीक आहे का? तू अजूनही त्या शहरात आहेस का?" स्वरा हे मेसेज वाचून फोन लॉक करायची. कधीच रिप्लाय नाही, पण प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात पाणी यायचं. तिच्या मनात मात्र अनंत आठवणी उसळायच्या. एकदा आदित्यने चुकून विचारलं, "स्वरा, हा मौन कोण आहे?" ती हसली, हलकं बनावट हसू. "कोणी नाही, जुना फ्रेंड आहे." "फार जुनी गोष्ट आहे." आदित्यने पुढे विचारलं नाही, पण त्या रात्री तो बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिला. स्वराचं कॉलेजचं आयुष्य साधं पण भावनिक होतं. ती कला शाखेत शिकत होती. तिच्या बॅचमध्ये एक मुलगा होता, अर्णव. शांत, कमी बोलणारा, पण शब्दांनी नव्हे तर नजरेने व्यक्त होणारा. दोघं एकमेकांच्या जवळ आले, प्रेमात पडले. अर्णव फार संवेदनशील होता. त्याच्या आयुष्यात एक गुपित होतं. तो लहानपणी घरातून हरवलेला होता आणि नंतर एका संस्थेत वाढला होता. त्याला कधीच आपलं खरं घर, आपले आई-वडील सापडले नव्हते. स्वराला त्याची ती रिक्तता समजायची. ती त्याच्यासाठी सगळं बनली होती, प्रेम, आधार, घर. पण एक दिवस अर्णव अचानक गायब झाला. फोन बंद, पत्ता नाही. स्वराने अनेक दिवस शोध घेतला, पोलिसातही तक्रार केली, पण काहीच धागा लागला नाही. आणि त्यानंतर तिचं आयुष्य तुटलं. काळ पुढे सरकला. स्वराचं लग्न आदित्यशी झालं. तिच्या आई-वडिलांच्या इच्छेनं. आदित्य चांगला होता, प्रेमळ होता, पण स्वराच्या मनात अर्णवची आठवण अजून जिवंत होती. कधी-कधी ती स्वतःला म्हणायची, "जीवनाला पुढे जाऊ दे स्वरा, भूतकाळ विसर." पण मन मात्र ऐकत नव्हतं. एक दिवस तिला एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला, "मी ठीक आहे." फक्त एवढंच सांगायचं होतं. स्वरा थरथरली. त्या मेसेजखाली फक्त एक शब्द होता, मौन. तेव्हापासून तिनं तो नंबर त्या नावाने सेव्ह केला. आदित्यला स्वराचं अंतर वाढताना जाणवत होतं. ती काही बोलायची नाही, पण काहीतरी तिच्या आत फुटतंय हे स्पष्ट होतं. एके रात्री त्याला झोप येत नव्हती. त्याने तिचा फोन घेतला आणि तेच नाव पुन्हा दिसलं, मौन. कुतूहलाने त्याने नंबर कॉपी करून आपल्या फोनमध्ये शोधला. त्याचा चेहरा पांढरा पडला. तो नंबर त्याला ओळखीचा होता, पण त्याने काहीच बोललं नाही, फक्त शांत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वराला सांगितलं, आपण उद्या माझ्या आई-वडिलांच्या घरी जाऊया का? खूप दिवस झाले भेटून." स्वरा थोडी गोंधळली, पण मान डोलावली. दुसऱ्या दिवशी ते दोघं कोल्हापूरला गेले. आदित्यचं माहेर. घरात आई-वडील आणि काही जुनी छायाचित्र भिंतीवर. स्वरा घरात पाऊल टाकताच थांबली. भिंतीवरच्या एका फ्रेममध्ये ती बघून गोठली. त्या फोटोमध्ये आदित्य लहानपणी होता आणि त्याच्या बाजूला एक मुलगा, अगदी अर्णवसारखा. तिने हळूच विचारलं, "हा कोण आहे?" आदित्यची आई थोडं हसली, "हा आमचा मोठा मुलगा अर्णव. लहानपणी हरवला होता. आम्हाला वाटलं तो मेलाय, पण कधी सापडलाच नाही." स्वराच्या हातातून चहाचा कप निसटला. सगळं जग फिरल्यासारखं झालं. तिला कळलं,
ज्यावर ती प्रेमात पडली होती तो तिच्या नवऱ्याचाच भाऊ होता. तोच आता मौन नावाने तिच्या फोनवर होता. त्या रात्री स्वराने अर्णवला मेसेज केला, "तू अर्णव आहेस ना?" काही वेळात उत्तर आलं, "हो, पण आता मी कुणाचाही नाही. मी फक्त मौन आहे." तो शहरात होता पण घरी परतला नव्हता. त्याला माहीत होतं की त्याचा लहान भाऊ आता स्वराचा नवरा आहे. त्याने मागे हटणं निवडलं होतं. स्वराचं मन तुटलं, पण ती समजली, प्रेम कधी कधी सोडावं लागतं, जपण्यासाठी नाही तर दुसऱ्याचं सुख राखण्यासाठी. काही दिवसांनी अर्णवचा एक शेवटचा मेसेज आला, "तू आनंदी राहा, एवढंच माझं मौन वचन आहे." त्या दिवशीपासून त्या नंबरवरून कधी मेसेज आला नाही. स्वराने फोनमधला मौन नंबर डिलीट केला नाही, कारण तिच्यासाठी तो फक्त एक नंबर नव्हता, तो तिच्या आयुष्यातील त्या प्रेमाचं मौन स्मरण होतं. आदित्यला अखेर सगळं समजलं, पण त्याने काही विचारलं नाही. एके रात्री तो तिचा हात धरून म्हणाला, "कधी कधी नात्यांमध्ये शब्द नसले तरी अर्थ असतो स्वरा. मौनसुद्धा काही सांगतं." ती शांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली. आणि दोघांच्या मध्ये न बोलता एक पूर्ण झालेली कथा होती. एक प्रेम, एक त्याग आणि एक मौन वचन. वर्षांनी स्वरा आणि आदित्यचं आयुष्य शांत आणि समाधानी झालं. तिने एक डायरी लिहायला सुरुवात केली. पहिल्या पानावर फक्त एक वाक्य होतं, "मौन म्हणजे विसरणं नव्हे तर आठवणींना शब्द न देणं." आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.